नागपुर के सदर थाना क्षेत्र से एक चौंकाने वाली वारदात सामने आई है, जहां गैस एजेंसी के एक कर्मचारी ने अपने ही साथी के सिर पर हथौड़े से वार कर हत्या का प्रयास किया। बताया जा रहा है कि नौकरी से निकाले जाने की रंजिश में आरोपी ने इस घटना को अंजाम दिया और फिर खुद ही थाने जाकर सरेंडर कर दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर हत्या के प्रयास का मामला दर्ज किया है और आगे की जाँच शुरू कर दी है। फिरोज नवात्रे वय 28 राहणार मोहननगर हा पूर्वी नवात्रे पाचगळे यांच्या गाडीवर सिलेंडरचं काम करायचा। आरोपीची ऑटो रिक्षा गाडी आहे, ज्याच्यामध्ये सिलेंडर भरून त्याच्यामध्ये घरोघरी जाऊन ते डिलिव्हरी करतात आउटलेट मधून घेऊन। 4 महिन्यापूर्वी त्याला आरोपीने पाचाडे यांनी त्याला कामावून कमी केलं होतं आणि त्यानंतर जो फिर्यादी आहे जखमी फिरोज नवात्रे याने आपला पण स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता, भाड्याच्या गाडी घेऊन सिलेंडर घरी ड्रॉप करण्याचा। याच्यातून त्यांचा वाद झाला होता। त्या कारणावरून आरोपी पाचाडे व त्याचा भाचा बंटी देशमुख यांनी त्याला कुमारा भीमसिंग चौकाच्या जवळ डोक्यावर हातोडीने मारून गंभीर जखमी केले। वरून कलम 307 चा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। तो एक आरोपी सध्या अटक करण्यात आलेला आहे। दोघे गॅस सिलेंडर हे घरोघरी डिलिव्हरी करतात आणि त्याच वादातून ही घटना घडलेली आहे आणि एक आरोपी सध्या फरार आहे। आरोपीचा हा झालेला अचानक वाद झाल्यामुळे आरोपीने त्या जखमीचं रक्त बघितल्यानंतर आरोपी पण घाबरला आणि त्याने पोलीस स्टेशनला सरेंडर केलं आणि आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आहे, त्यामुळे त्याने स्वतःला पोलिसांच्या शरण केलेला आहे।